हरि हरि ओम नमो गुरुदेवा 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 नित्य घडो गुरु सेवा नमो गुरुदेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा तव कृपेने कृतार्थ केले तव कृपेने कृतार्थ केले मुकरवात मुक्तै केले मुक्तवातुनी मुक्तहि केले कुकरवात मुक्तहि केले मुक्तवातुनी मुक्तहि केले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा गुरुमंत्राने पावन केले गुरुमंत्राने पावन केले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा ध्यान
ध्यानधारण धर्मनिष्ठता धर्मनिष्ठता शिकवण दिधली दिव्य दैवता शिकवण दिधली दिव्य दैवता ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदां जाठ्यान्धकारावहां हस्ते स्फटिकमालिकां विजतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव बालकृष्ण भगवान देव भक्त 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 लख सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज रंगवनिके निवृत्तिनाथ भगवान संकटमोचन हनुमान महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया गंगा मैया जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति ओ जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति ओ जय जनार्दन चैतन्य मूर्ती शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं आपल्याला नेहमी आठवण व्हावी, त्यांचं स्मरण व्हावं.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. अशा सत्पुरुषांची आपल्याला नित्य आठवण व्हावी. संततेची देव देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून सद्गुरुदेव भगवंताचं आपल्याला निदान 15 दिवसातून एकदा तरी स्मरण व्हावं, हा उद्देश आहे प्रदोष याचा प्रदोष साजरा करायचा. त्यानिमित्तानं थोडा सत्संग, त्यानिमित्तानं अन्नदाते अन्नदान करतात आणि अशा प्रकारचा आनंदाचा सोहळा आपण साजरा करतो. हा माघ महिना आहे. माघ महिना फार महत्त्वाचा आहे. या महिन्यामध्ये वसंत पंचमी आहे, ज्या दिवशी पांडुरंगाचं आणि रुक्माईचं लग्न लागलं. भगवान सदाशिवाचं आणि पार्वतीचं लग्न शिवाय आणखीन रतिकाम पंचमी म्हणतात. इथून पुढं वसंत ऋतू सुरू होतो आणि वनराई फुलते. म्हणून कामदेव हे 4 महिन्यामध्ये विशेष प्रदीप्त असतो आणि या 4 महिन्यामध्ये गर्भधान संस्कारासाठी चांगलं मानलेलं आहे. दुसरी तिथी आहे रथसप्तमी. या दिवशी भगवान सूर्यनारायण रथावर आरूढ झाले. म्हणून तिथून पुढं सत्ययुगाला सुरुवात होते. म्हणून सत्ययुगाचं सुरुवात आणि माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी अशा प्रकारचा हा महिना आहे. याच्यामध्ये हा प्रदोष आला आहे तो भौम प्रदोष आहे. आणि एक तिथी न जाता दुसऱ्या दिवशी परत महाशिवरात्र पर्व काळ आहे. महाशिवरात्र पर्व काळ शैवासाठी तर महत्त्वाचं आहेच आहे, पण भगवान शंकर खऱ्या अर्थानं महावैष्णव आहे. म्हणून दोघांकरताही महाशिवरात्र पर्व काळ आणि महत्त्वाचा आहे. या दिवशी उपवास करून भगवान शंकराची जेवढी शक्य होईल तेवढी आराधना केली पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा महिना पावन महिना आहे. आणि या महिन्यामध्ये श्री संत गाडगे महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्र पायी पदक्रांत करून ठिकठिकाणी रूढी परंपरा अंधश्रद्धा ज्या ज्या वेळेत ज्या ज्या कायरेची आवश्यकता आहे ना, भगवान असे संत पाठवून देतो आणि ते कायरे करतो. अतिशय हिंसा बळी अंधश्रद्धा असा भाग होता. म्हणून संत गाडगे महाराजांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी आहे. तारखेप्रमाणे 24 तारीख 23 तारीख आहे, पण तिथीप्रमाणे आणि महाशिवरात्र पर्व काळावर आणि बाबा जन्माला आले. आणि म्हणून देव असा परम पावन महिना आहे. गजानन महाराज प्रगट दिन याच महिन्यात आहे. रामदास नवमी रामदास स्वामीची पुण्यतिथी याच महिन्यात आहे. अशा प्रकारचा पावन महिना आहे. आणि या महिन्यामध्ये प्रदोषच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. बंधू भगिनी, उद्याची शिवरात्र असल्यामुळं संख्या कमी आहे, काय हरकत नाही, संख्येवर काही नाही. आणि म्हणून देव या पर्व काळाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. ज्येष्ठ वरिष्ठ बालगोपाल माय बहिणी बालकन्या सर्वांना आणि सर्वांना आणि माधवगिरी बाबाचा व्यासपीठावर नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. सर्वेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त मंडळ शिवाजी पाटील, चंदू पाटील, भुताडा शेठ, मधुभाऊ जेजुरकर सर्व मंडळींना विश्वस्त मंडळींना नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान अतिशय वयोवृद्ध, देवाच्या कृपेने प्रकृती खूप चांगली आहे बाबांची. परशुरामगिरीजी महाराज अर्थात महाराज त्र्यंबक राज्याच्या ठिकाणी राहतात आणि त्यामुळं त्यांचे वयोवृद्ध आहेत. सगळ्यात आमच्यामध्ये आता वयोवृद्ध तेच आहे. त्यांच्या चरणी ओम नमो नारायण आहे. भगवान
त्याचं गुणवर्णन अतिशय सुंदर आवाजामध्ये केले जातं. ते आमचे संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज कथा कीर्तनाच्या माध्यमातून ते सद्गुरू जनार्दन स्वामीचं कार्य करत आहे. श्री जयराम गिरजी महाराज सर्वांना भे भगवान. काय हे उद्या शिवरात्र पर्व काळ आहे. प्रयागराजच्या ठिकाणी मोठ्या कुंभमेळ्याचं साधू संतांचं शेवटचं स्नान राहतं. इथं त्र्यंबकला पण स्नान असतं साधूंचं 3:30 वाजता. त्या कार्यक्रमाला पण त्यांना जायचं आहे. म्हणून सर्व भे भगवंतांना आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरुसाहेब परायण हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री वैभव महाराज आणि हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी. श्री तुलसीकृत रामायणाचा अभ्यास करणारे सर्व आणि रामभक्तांना जय सियाराम जय श्री जय सियाराम जय सियाराम. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, रोहन आहे. एवढ्या कमी शिक्षणामध्ये एवढी कशी काय माहिती. काल मला समजलं की देहूला संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं 395 वर्ष. 1000 टाळकरी असतात, 10,000 लोकांचं गाथापारायण आहे. एवढ्याचं प्रक्षेपण करायचं काम आपल्या गुरुबंधू रोहनला मिळालं. कोणत्याही प्रकारचा मोठा सप्ताह. मला वाटलं तर शिकलेलं असेल टेक्नॉलॉजीचं, शेती करतो बाबा. असंच आहे. वंदन खेळायला पाहिलं मी, लहान लहान मुलं माझ्याबरोबर धान्य गोळा करले यायचे. तर एक जण चड्डीतच रात्री झोपला गाडीमध्ये, चड्डीतच रामकृष्ण हरी. अरे तो इतकं चांगलं प्रक्षेपण करून राहिलं, कामालाच झाले. म्हणलं शिक्षण नाही काही नाही. पाहिलं असेल तुम्ही वंदन खेळायचे कॅसेट. मग यालाच म्हणतो ही कृपा आहे. कृपेला सेवा लागते. मी प्रत्येक वेळेस सांगतो, कृपेला सेवा लागते आणि दयाला पात्र लागतं. दया आंधळा आहे, पांगळा आहे, दुःखी आहे, रोगी आहे. त्याला ती पात्रता म्हणून आपण दान द्यायचं. म्हणजे दया करायला समोरचं माणसाची पात्रता लागते. कृपेला सेवा लागते. सेवा करते ही मंडळी. इतकं मोठं काम आमचे उमेश भाऊ आहे, मंगेश भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, सोपान भाऊ आहे. किती चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतात. आणि जे हो त्यांना खरंच हृदयस्थ नारायण आहे. जय भगवान आहे त्यांना. जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी. धन्यवाद. श्री अनंतकुटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानविज्ञान योग समजून सांगताना 7व्या अध्यायामध्ये आणि 19व्या श्लोकामध्ये महापुरुषाचं वर्णन भगवान स्वतः करतायत. ते श्लोक सेवेसाठी घेऊन आपली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित करू. रविवार आहे, 16 तारीख आहे 16/3/2025ला सायंकाळी श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची तुकाराम बीज आहे. तो कार्यक्रमाचा प्रवचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आमंत्रण श्री हरिभक्तपरायण कृष्ण महाराज रायते. आणि बाबा हो हा साधा मुलगा, सेवेधारी मुलगा, मधुबाबाची सेवा करणारा. आज सर्व ज्ञानपीठ ज्याला म्हणले जातं, सांप्रदायिकमध्ये ते आद्यपीठ मानले जातं. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या आणि कोणताही सोहळा असेल तर विनेकरवी म्हणून ही पदवी फार मोठी आहे. जशी आता जगद्गुरू वगैरे पदवी आहे तशी ही पदवी नाही, हे पद आहे. हे पद कृष्ण महाराजांना मिळालं. साधं दुधाचा व्यवसाय करणारा. आई मात्र खूप सेवा केली तिने आश्रमाची. आणि हा लहानपणापासून आपली सेवा मधुबाबाची सेवेनं चांगलं कितीही मोठा कीर्तनकार असला
तरी विनेकराचे पाय पडावं लागतं. ज्यावेळेस त्याला हे पद प्राप्त झालं त्यावेळेस त्याच्या डोळ्यात आनंद आश्वाने सांगायला लागलं, बाबा सेवेचं फळ मिळालं मला निवृत्तीनाथ महाराजांच्या, आणि मला विनेकरी म्हणून आणि हे मिळालं, जागा मिळाली, सेवा मिळाली. किती मोठं काम आहे महाराज. हे कृपाचा भाग आहे, ही कृपा आहे. आणि म्हणून द्या अशा प्रकारचं. आणि तो कार्यक्रम आहे. पुढचा कार्यक्रम जो आहे, आजचा प्रदोष आहे, उद्या महाशिवरात्र पर्व काळ आहे. आजचा प्रदोष जो आहे हा गोरक्ष संतो गोवर्धने, इगतपुरी तालुक्यात तर करोळे म्हणून गाव आहे, तिथलचा हा विद्यार्थी आश्रमात होता. चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण घेतलं आणि आता मंत्रालयात कामाला आहे. त्याची इच्छा अशी आहे की खूप लोक आले पाहिजे जेवायला, खूप लोकांनी केलं पाहिजे. असं राहतं, ज्याची इच्छा असते ना खूप लोक जेवायची आणि देण्याचं पात्रता. पण जोडीदार नाही घ्यायचं, मी एकटा करतो आणि पण चांगली गोष्ट आहे. पण जे असे ज्या खर्च करण्याची तयारी असते ना त्याच्याकडचं आणि अन्नदान कमी असतं. त्यांचं कमी नाही, खाणारे कमी असतं. म्हणजे गोरगरीब असतं ना 4-4 पंक्ती करावं लागतं, 2-2 वेळेस करावं लागतं. असं वैशिष्ट्य आहे जनार्दन स्वामीचं. आणि म्हणून द्या या सर्वांना वंदन करून आपण सेवेला सुरुवात करू. श्री भगवान वाच. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवामं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवामं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाषांतर करताना श्रीमद भगवद्गीतेलाच ज्ञानेश्वरी म्हणतात, भावार्थ दीपिका म्हणतात. त्यामध्ये लिहित आहे, जे तो विषयाची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साकडे चुकून आला पाडी सद्भावनेच्या मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा सुबटा उजू मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवर्तीच्या वाटा डावलोनिया ऐसे गुरुकृपा उखावसळली ज्ञानाची ओत पल पडली तिथे साम्याची सिद्धी उघडली तयाचे देठी. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रीती रसाचा बोतला भाव म्हणून भक्ता माझी रावो या ज्ञानिया तोची. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला
श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे देव. हे कानानं ऐकायचं असतं, अंतःकरणात साठवायचं असतं, मनापासून ऐकायचं असतं आणि ऐकून या ज्ञानाचा बुद्धीला चालना मिळाली पाहिजे असं प्रेरणा तिला दिली पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, काय केल्यानंतर सुख मिळेल, काय केल्यानंतर दुःख पदरात मिळेल, याची इत्तमभूत माहिती जर काय असेल तर ती श्रीमद भगवद्गीता आहे, म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. म्हणून साठविला हरी धन्य तो संसारी. हरी म्हणजे हरीचा बोध. हरी अंतःकरणात साठवणं आता थोडं अवघड आहे. हरी अंतःकरणात साठवलं जातो तो भक्त आहे. याच्या अंतःकरणात श्रीहरी आहे. जय सरदया माझी मी रामू. अवघड आहे बरं थोडं. तो भक्त आहे. ज्याच्या हृदयामध्ये प्रकाश रूपानं तो श्रीहरी राहतो तो योगी आहे. आणि ज्याला हा श्रीहरी सर्वामध्ये दिसतो तो ज्ञानी. म्हणून येथे समस्तही वासुदेव ऐसा प्रीतिरसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तुझी. ज्ञानाला सगळ्यात तो दिसतो. भक्ताला आपल्या हृदयात दिसतो, योग्याला आपल्या हृदयात प्रकाश रूपाने दिसतो. पडता प्रकाश ज्योतीचा पाश हा तुटेल कर्माचा हीच जनार्दनवाची. किती सोपं सांगितलं जनार्दन स्वामींनी. आयुष्य गमवू नका व्यर्थ, आयुष्य गमवू नका व्यर्थ, हृदये आठवावा दत्त, तुझी पूर्वी मनोरथ. पडता प्रकाश ज्योतीचा पाश हा तुटेल कर्माचा. पडता प्रकाश ज्योतीचा पाश हा तुटेल कर्माचा. हीच जनार्दन वाचा तुझी पूर्वी मनोरथ, तुझी पूर्वी मनोरथ. त्या भक्ताने विचारलं खूप साधना करतो पण समाधान नाही. जप करतो, अनुष्ठान करतो, विधी करतो, पूजा करतो, पण समाधान नाही. आता आमच्यासारख्याला विचारल्यानंतर उत्तर द्यावंच लागतं. म्हणलं समाधान मिळालं की भक्ती संपून जाते. काय पाहिजे तुम्हाला? समाधान पाहिजे का भक्ती? समाधान मिळालं कोण काय करणार? तुम्हाला मुलगा झाला कशाला प्रयत्न करणार दुसरं काही? तुम्हाला इष्ट मिळालं काहीतरी परत करणार का तुम्ही? ते तर खालीच मान घाल. समाधान मिळाल्यानंतर भक्ती जाताना होणारच नाही, होऊच शकत नाही. म्हणून मनासारखं होऊ नये ही भगवंताची कृपा आहे. त्यानिमित्तानं तरी आपण भगवंताकडे जातो. मी सांगत माधुगिरी बाबा वाच नाही, गोंदलेकर महाराज वाच त्यांना म्हटले. म्हणून देव असे प्रश्न विचारणे अर्थात साधक आहे, चांगला अभ्यास करतात, भक्ती करतात, पाहिजेच. शंकेतून किंवा संवादातूनच सगळे ग्रंथ निर्माण झाले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादातून श्रीमद भगवद्गीता आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाच्या संवादातून एक आहे आणि उद्धव गीता आहे. भगवान दत्तात्रय आणि यदुराजाच्या संवादातून गीता आहे. भगवान शंकर आणि पार्वतीच्या दोघातून गुरुगीता आहे, त्याला शिवगीता म्हणतात. संवाद झालाच पाहिजे, पण विचारणारा पण तसं पाहिजे, सांगणारं तर पण सांगणारा पण अभ्यास पाहिजे. अभ्यासम समर्थोशी मत्कर्मम परम भव. बिरा अभ्यासात काही. म्हणून एका साहित्यकारानं म्हणले की 1000 लोकांनी उदो केल्यापेक्षा 100 लोक चांगले सज्जनाने उदो करा. अशा 100 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा एका विद्वानाने चांगलं म्हणावं, तेव्हा तो चांगला. म्हणून देव प्रीती रसाचा ठाऊ. माऊलीचं काय शब्द आहे महाराज. रस किती गोड असतो कोणत्याही फळाचा घ्या.
गोडच असतं. प्रीती रसाचा म्हणजे प्रेमाचा रस ज्याच्या अंतःकरणात उतरला आहे महाराज. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः जगद्गुरू आहेत, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, षड्गुणाश्चर्य संपन्न ज्ञान, संपूर्ण वैराग्य, संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण औदार्य, संपूर्ण दातृत्व आणि संपूर्ण काही कमीच नाही. अशांना सद्गुरू भगवान श्री जगद्गुरू आहे. आणि ते सांगतायत का अर्जुना, तो अशा महापुरुषाकडं जा ज्यांच्या अंतःकरणात वासुदेव सहमती, मला सगळीकडे जे पाहतात त्यांचं दर्शन घे, तुला कृतार्थ व्हायचं ना. म्हणून असं महात्मा मिळणं अवघड आहे अर्जुना. बहुनाम जन्मनांते ज्ञानवानम प्रपद्यते. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचा भवदरिया से ती, पहुँचा भवदरिया से ती. आणि म्हणून द्या हो, असे संत महात्मे मिळणं जे सर्वांगती प्रेम पाहतात. यस्य देवमय तनू, ईश्वर स्वरूप त्यांचं शरीर असतं. परमपूज्य घुटराम बाबा होऊन गेले. भगवान मारुतरायाची भक्ती, आता बाबांनी सांगितलं ना मारुतरायाच्या भक्तीबद्दल. खरं वास्तविक मारुतराय वज्रदेह आहे, म्हणजे लोखंडासारखा देह. 10 मानाची गदा, 10 म्हणजे 20, 2 क्विंटल, 2 क्विंटलची गदा आहे. असे वज्रदेह दानव दलम जय जय जय. त्यांचा भक्त, अनन्य भक्त, ज्यांना साक्षात्कार झाला आहे मारुतरायाचा, त्यांचं शरीर पाहिलं बाबा. दौलताबादला जनार्दन स्वामींच्या एकनाथ षष्ठीला जायचो, कधी कधी सायकलवर जायचो, जवळ एक घेऊन बसून दौलताबाद. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो असताना, आम्ही पोरं होतो शाळेतून 7वी 8वी तास. तर घुटराम बाबा आले तिथं, स्वच्छ पांढरं धोतर, स्वच्छ पांढरवर एक पंचा, झुंजार मिशा. अशा गेलात कधी भद्रा मारुतीला, त्या ठिकाणी असं फोटो लावलेला आहे त्यांचा. ते सांगितलं, पोरं कुठलचे? बाबा आम्ही अमुक गावाचे, 2 गावचे. या बरं झालं, दर्शनाला चालले का? हा असं करा, इकडे या. भाऊ काय जनार्दन स्वामीची कृपा आहे. त्यावेळेस जनार्दन स्वामीला काही विशेष पाहिलेलं नव्हतं. त्यांनी अशा खांद्यावर हात ठेवला. आणखीन एक मुलगा होता बरोबर, आणि आमच्याबरोबर 7 पायऱ्या चढले, 7-8 पायऱ्या. आणि बरोबर आता तुम्ही जा जनार्दन स्वामीला सांगा की घुटराम बाबाचं पण आम्ही दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन घ्या. शरीर हात ठेवल्यानंतर शरीर पाहिलं आणि मग अशा पाठीवर हात, त्यांच्या मागं असं इतकं शरीर कापसासारखं महाराज. आता मला सांगा, वज्रदेह दानवलं दळम, त्या मारुतरायाच्या शक्तीनं तशीच शक्ती यायला पाहिजे. लहानपणी या झाडावरून त्या झाडावर उडी मारायची, काही नाही वाचताना मारुतरायाची. मला म्हणायचं हे द्या हो की ऐसा प्रीती रसाचा ठाव. असा अंतःकरणामध्ये एकदा भक्तीचा रस निर्माण झाला ना महाराज, तर शरीर देवासारखं होतं. यस्य देवमयवाने रूपम मधुरम स्वरूपम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम रूपम मधुरम चरितं मधुरम वेणुर्मधुरम रूपम मधुरम मधुराधिपते अखिलं मधुरम मधुराधिपते अखिलं मधुरम 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 अखिलं मधुरम अधरम मधुरम चरितं मधुरम. म्हणून द्या हो, यस्य देवमय वाणी, यस्य देवमय तनू, तनू म्हणजे शरीर. यस्य वेदमय वाणी,
वेदात जे सांगितलं आहे महाराज ते अपौरुषी आहे, ते भगवंताच्या श्वासातून निर्माण झाली आहे. म्हणून वैदिक कर्म फार श्रेष्ठ आहे. जनार्दन स्वामींनी इलाहाबादच्या कुंभाला जाताना सांगितलं, पोरं आग्रह करायला लागले आमची काही मंडळी, तुम्ही यायला पाहिजे. आणि बाबाजींची तब्येत बिघडली होती, डॉक्टरनं कुठं जायचं नाही सांगितलं होतं. कोपरगावला ते बाबाजी सांगितलं, बाबा माधव बाबा जाऊ द्या, कोणी येऊ नाही येऊ, मला आग्रह करून राहिले, डॉक्टर नाही म्हणून राहिले, असं करा तुम्ही जा तिथं आखाड्यात जा, काय असेल ते त्यांचे फी देऊन टाका आणि तुमच्या 13 लोकांना आणि दीक्षा देऊन आणा. तिथं तुम्हाला काही समजलं नाही, त्यांनी समजा तुमचा अंगीकार नाही केला, एक शब्दही खोटा नाही, तरी परंतु त्रिवेणी संगम आहे, तिथं गंगामाई आहे, यमुनामाई आहे, सरस्वती गुप्त आहे, तिथं स्नान करा आणि त्या आईला सांगा की आजपासून आम्ही संन्यास घेतो आहे. झाला तुमचा संन्यास. काही विधी नाही केली तरी काय उदात्त येतो आहे महाराज. म्हणून याला म्हणतात वासुदेव सर्वमती. त्या गंगामाईमध्ये त्यांना ज्ञान दिसलं, यमुनामाईमध्ये त्यांना भक्ती दिसली आणि सरस्वतीमध्ये त्यांना भक्ती दिसली. याला म्हणतात प्रीतिरसाचा ठाव. जा फक्त तुम्ही सांगा, तिथं तुम्हाला काही कळलं नाही, काही त्यांना अंगीकार केला नाही, तर नुसतं गंगामाईला सांगा की आम्ही संन्यास घेतला म्हणून. काय धोरण आहे महाराज. यस्य वेदमय वाणी, ही वेदमय वाणी. यस्य ब्रह्ममय दृष्टी. सगळे जे जे दिशे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग जानिशित. जे जे सर्वांच्या ठाई तो बसलेला आहे. जनार्दन स्वामींचं दर्शन कोणी साधून घेतलं तर ओम नमो नारायण. बाबाजी म्हणते ओम नमो नारायण हृदयस्थ नारायण. हृदयामध्ये तोच बसलेला आहे महाराज, असं त्यांना सगळ्या साकाने दिसतो. एका साधूने जनार्दन स्वामीला विचारलं की तुमचं काय साधना आहे. जनार्दन स्वामींनी सांगितलं की मी सगळ्या घटीत तो शिव पाहतो, बस याच्याशिवाय मला कोणती दुसरी साधना नाही. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. असं जर नाही तर आपण आपल्या संसारात जरी वापरले, सासू सुनानं, मुलानं, आईनं हे जर वापरलं तर किती चांगला संसार होईल. नाही बाबा, ही माझी आई आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी बहीण आहे, यात काही मर्यादा पाळली पाहिजे, यांचं आदर ठेवला पाहिजे, तर किती संसार सुखाचा होईल. हेच आमच्यामध्ये आहे की सर्वामध्ये चोर असो, सोंगे ढोंगे हो का माझा भक्त, कसं का असं ना, पण तो भक्त आहे ना. नव्यात हे सांगितलं आहे, दुराचारी असेल कोणी असेल, तो जर भक्ती मार्गाला लागला असेल तर अर्जुन त्याला साधूच म्हणलं पाहिजे. तर माझे पदार्थ नाही. भगवद्गीतेचं प्रमाण आहे. सासू सोनाचं सुद्धा असं चांगलं पाहिजे. ते आपली आई आहे, आपल्या आईचं आपण आराधन करतो का, म्हणजे आपल्या पतीची आई आहे ते आपली आई मानली पाहिजे. एक सासूबाई सारखे चक्र म्हणतात, घरातल्या घरातून तिकडून इकडं गॅलरीत जा, इकडं जा. शेजारच्या एखाद्यानं विचारलं की काय काय मावशी का बरं चक्र मारतात. ती म्हणे माझी सुनानं मला ना रामदेव बाबाचा योग शिकवला. सांस छोडो, श्वास लंबा सांस लो, लंबा सांस सोडो. सांस येतो, ती सांस नाही. मी सांगितलं लंबा सांस लो, लंबा सांस सोडो. सासू येन जाय तो योग चालू आहे म्हणजे. तर श्वास सांगितलं, ती सासू ऐकली. श्रीराम जय राम जय जय राम. 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 वासुदेव समती समहात्मा सुदुर्लभम. हे तत्व येण्यासाठी याला ज्ञानी म्हटले बरं. म्हणून देव
हे अंगीकारण्यासाठी बहुनाम जन्मनांते जन्म जन्मिया जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास 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 पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी जन्मोजन्म लागतो महाराज, सोपं नाही ते. म्हणून द्यावं तुम्हाला मी प्रस्तावनेतच सांगितलंय की वासुदेव समती समात्मा सुदुर्लभ. सगळ्याच्या मध्ये तो दिसतो का? यासाठी ज्ञान पाहिजे, अभ्यास पाहिजे, एक भाग आहे. नाहीतर मग आत्यंतिक श्रद्धा पाहिजे. श्रद्धेची या पोटी बोध काकडा ज्योती, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, श्रद्धावानलं बते ज्ञानम. संत गाडगे महाराज म्हणजेच त्यांचं नाव ढेबुजी होतं. आईचं नाव सकोत. विदर्भामध्ये मूर्तिजापूरजवळ त्यांचं गाव आहे. त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींचा कार्यक्रम झाला. 27 डिसेंबर मला तारीख चांगली माहिती का, त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आपल्या गाडीचं. रात्र झाली. इथून निघतापासूनच पाऊस, ही थंडी पाऊस. रात्री इथून निघला. आपली स्वतःची गाडी नव्हती, कोणाची गाडी होती काय माहिती, जीप होती साधी. इथून रात्री निघलो, पहाटे विजेला तिथे गेलो. भावानी चला आपल्याला लवकर जायचं. पण ती आरती करता करता आरती विजली. तुम्ही होते ना, भगवान भाऊ होती, आरती विजली. ते म्हणे काहीतरी आशय होईल बा. बाबाजीचं फार याच्यावर शुभ संकेतवर फार निरीक्षण होतं त्यांचं. भावन चला तर आमच्या सगळ्याचं जागरण. ड्रायव्हर 2-3 गाडीमध्ये. प्रवचन झालं आणि रात्रीच निघाली. आता रात्री 9-10 वाजता प्रवचन झालं. आदल्या दिवसाचं जागरण, दुसऱ्या दिवसाचं जागरण. ड्रायव्हरला काय झोप लागली, ती गाडी गारच ठोनवर जाऊन आदळली. आता मी ड्रायव्हर शेजारी बसलो होतो तर ती स्टेअरिंग या छातीला लागली. अजून दुखत येते. आणि बापू होते, बापू पानगाव. त्यांचं गुडघा त्या पुढच्या यायला लागला. ते पुढच्याला लागलं ना, तर पात्राच्या म्हटलं, पण त्यांना काही नाही झालं. तब्येत चांगली होती. आणि मला ते छातीला लागलं तर अजून कमी. इकडचा भाग वर आहे, अजून दुखत. उभे राहिले बाबाजी, उभे राहिले. पहाट झाली. काही झालं बाबा? म्हणलं बाबाजी गाडीचं ते चाक मोडलं, ॲक्सिडेंट झाला, दगडावर जाऊन आदळली, झोपीमुळं झालं. ते तुम्हाला लागलं काही? आता खूप दुखून राहिलं. हात लावला. सकाळी सांगितलं आमच्याबरोबर आमचं दादू होता. माधव बाबाला घेऊन जायचोच होतो. डॉक्टरने सुहानी, काय माहिती कोण सुहानी, कोण आणि काय कोण. प्रत्यक्ष घडलेली घटना आहे जीवनातली. दादू तुझा तो मित्र आहे ना सुहानी म्हणून, डॉक्टर, त्यांच्याकडे घेऊन जाय माधव बाबा, ते छाती तज्ज्ञ आहे. कोणी सांगितलं? अजून आहे ते डॉक्टर कडे, अशोक तांबोर. तिथे गेलो. त्यांनी गोळ्या औषध दिले, फोटो काढला, ते बेल्ट वगैरे दिला. अर्धा दिवसात चांगलं झालं. मला सांगायचं हे की असे सत्पुरुष असतात,
असे त्रिकालदर्शी असतात. त्यांना कोणताही विषय अपरिचित नसतो. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, 10 उपनिषद या संपूर्ण ज्ञान असणाऱ्यांना आणि संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात, वासुदेव समती समात्मा सुदुर्लभ. त्यांच्या गावाचे कार्यक्रम करून आल्यानंतर तिथे गाडगेबाबाचा जन्म झाला. वडील व्यसनाधीन दारू आणि हे रूढी परंपरा, म्हसोबाची यात्रा, देवीची यात्रा, तिथं बोकडं बळी, कोंबड्याची बळी, दारू, वेगवेगळ्या मेजवान्या, सगळी शेती विकून टाकली वडिलांनी. बाबा आणि आई काहीच राहिलं नाही. खूप पिऊन पिऊन आजारी पडले. आजारी पडल्यानंतर मरणपंथाला टेकले. आता मरण आलं जवळ. अगं 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 सकू इकडे ये, कप बरतरी दे मला, त्याशिवाय जीव जाणार नाही. ते लहान ढेबूजी म्हणजेच गाडेबाबांनी ऐकलं, अरे अरे मरणपंथाला टेकले सध्या तरी ती दारू दारू दारू. शेवटी त्या माऊलीला द्यावं लागली दारू. तेव्हा ते मेले गाडेबाबांचे वडील. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये असं तार छेडली गेली पाहिजे. असं जी छेडली तार तर विण्यातून नाद उत्पन्न होतं ना, बाबा बोटत फिरतात त्याच्यातून नाद उत्पन्न होतं ना. असा भक्तीचा नाद काहीतरी जीवनामध्ये असं, त्याला तुमच्या भाषेमध्ये टर्निंग पॉईंट म्हणतात. पण हा टर्निंग पॉईंटला काही काही लोक वेगळा मार्ग स्वीकारतात आणि काही काही थोडे परमार्थाचं अंग असणारे माणसं परमार्थ मार्गाकडे वळतात. म्हणून द्या हो, करू नका काही संत संग धरा, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. त्यांनी पाहिलं काही जमीन राहिली नाही, काही राहिले नाही. मोलमजुरी करायची आई थकली. किती करणार, किती मोलमजुरी करणार. पोटाला पोट भरून मिळायला तयार नाही. किती गरिबी. 1900 असेल साल, कारण 58 साली बाबा गेले. 1900 अगोदरचा असेल काळ. दुष्काळ पडला. गाई ढोरं मरून गेले. सारा नाही. माणसं गाव सोडून गेले. मग मामाचं चांगलं होतं, मामाकडे गेले राहायला. मामाला सुद्धा व्यसनं. अशाच मेजवान्या. धोबी समाजात जन्म. या मेजवान्यापायी त्यांची शेती सावकाराकडे गहाण राहिली, गहाण ठेवली. बाबांनं खूप कष्ट केले. खूप चांगलं शरीर मिळालं देवाचे. आता महाशिवरात्री जन्म आहे. माझा असं तर्क आहे की भगवान शिवच अंश अवतार घेऊन आले असेल. कधी त्रास नाही, कधी थंडी नाही, कधी ताप नाही. सकाळी सकाळी उठून शेतावर जायचं आणि रात्री उशिरापर्यंत कोणाचंही कीर्तन असो, कोणाचंही भजन असो, तिकडं जाऊन बसायचे. बाबा निशाणी अंगठा. शिकलेले नाही, पण भजन ऐकलं. एक वैशिष्ट्य असे, मी काही गुणवर्णन करीत नाही, पण संतोषगिरी महाराजांनी चाल ऐकली ना, दुसऱ्या दिवशी म्हणायला लावतं. तशीच म्हणणार. 9 प्रकारचं हनुमान, 8 प्रकारचं हनुमान चालीसाची चाल आहे. वेगवेगळी चाल आहे. अनुष्ठानात जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं हनुमान चालीसा, ते सांगतात ऐका बाबा हो किंवा म्हणा बाबा हो. तर 8 रागामध्ये हनुमान चालीसा. काय शिकले कुठं जाऊन? कोणातरी टी व्हीवर म्हणा किंवा
कोणीतरी संगीतकारानं गायलेलं आहे, गुलशन कुमार म्हणा वगैरे म्हणा, बऱ्याच लोकांनी गायलं. मोहम्मद रफींनी गायलं विशेष म्हणजे हनुमान चालीसा, पहिला मुस्लिम माणूस, काय गोड आवाज आहे, देवाचा आवाज. बिस्मिल्ला खान मुसलमान, पण इतका राग म्हणजे काय सांगायला पाहिजे. ही म्हणजे एक कृपा आहे, ही देणगी देवाची. मामासुद्धा कर्जात बुडून गेले, सावकाराकडे जमीन, बाबांनी इतके कष्ट केले, जमीन सोडवली, परी तो सावकार म्हणत तुम्ही पैसे दिले नाही. आता लिहायला तर कोणालाच येत नव्हतं, बाबाला येत नव्हतं, मामाला येत नव्हतं, कोणाला. निरक्षर माणसाचा फायदा या सावकार लोकांनी खूप घेतला. पूर्वी असायचे सावकाराचे सिनेमा पुष्कळ दाखवले, काही उपयोग नाही. आता नाही राहिलं ते, पण काही विदर्भात आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, अजून सावकारी आहे. आता सरकारने खूप नियंत्रण केलं, त्यांना लायसन दिलं, तेव्हा कुठं ते आता बऱ्याच लोकांच्या जमिनी 60 रुपयाला जमीन गहाण ठेवली. 60 रुपये म्हणजे आता 100 वर्षापूर्वी गेली जमीन. आता ती त्याच्यावर 10 शून्य आहे. 60 कोटी जमीन झाली, ती 60 रुपयात गेली. फेडले सर्व पैसे 60 रुपये गाडगेबाबांनी. उत्पन्न काढून काढून कष्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट, आणि सकाळी रात्री ऐकलेलं भजन दिवसभर म्हणायचे. संत तुकाराम महाराजाचं म्हणा, कोणतं म्हणा, धर्म करा धर्म करा त्याने देवी येतील घरा, धर्माविने नाही गती धर्मजीवाचा संगती. विठ्ठलाच्या पायी स्थिरावली विठ, विठ्ठलाच्या पायी स्थिरावली विठ, विठ्ठलाच्या पायी स्थिरावली विठ, विठ्ठलाच्या पायी स्थिरावली विठ. असे भजनं पाठ केल्यानंतर जर सावकारानं सांगितलं, सावकार तुमचे सर्व पैसे फेडले, मला जरी लिहिता वाचता येते पण माझ्या ध्यानात आहे, अमुक अमुक पाडव्याला एवढे दिले, होळीला एवढे दिले, अमुक शिवरात्रीला एवढे दिले, सगळं मला ध्यान आहे. शिवरात्रीला किती दिले, पाडव्याला किती दिले, होळीला किती दिले, तुम्ही लिहिलं असेल का मला माहीत नाही, पण तुमचे सर्व पैसे फिटले. तर सावकार 4 गुंडाला घेऊन आला, कसं शेतात येतं पाहतो. बाबानं डोके एवढी काठी बाबळीची मोडली, ये म्हणे तू, एक तर मी मरल नाही तर तुझे चारीला घेऊन मरल. जेव्हा काठी फिरवली महाराज, तर सावकार तर जोरच, पण 4 लोकांना तर हैराण केलं. हां, धोतर सोडून पळून गेली, इतकं मारलं बाबांनी. परत सावकारने शेतीकडे तोंड करून नाही पाहिलं. पण समाजात असं एकट्यानं वाचून काय उपयोग आहे, नुसतं मामाची शेती वाचून काय उपयोग आहे, सगळ्याची वाचली पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे. म्हणून एक दिवस रात्री 12 वाजता कोणीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून गावाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं, तिथं शंकराचं मंदिर होतं. हे भगवान शंकरा, अरे मला याच्यातून काही सोडव, मला काहीतरी मार्ग दे. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा. हे ढेबूजी, घाबरू नकोस, मी तुला मार्गदर्शन करतो. अरे कुठून आवाज येऊन राहिला. वडावर पाहिलं, खाली पाहिलं, इकडं तिकडं पाहिलं, काही नाही. सध्याची वेळ अशी आहे की भक्ती मार्गाचा प्रसार कर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणून भजन करीत जा, आणि लोकांना या व्यसनापासून अंधश्रद्धेपासून दूर जाण्यासाठी वेगळ्या अभंगातून लोकांना प्रबोध कर. पण यासाठी तुला सर्व सोडावं लागेल. त्यांना एक मुलगा होता, पत्नी होती, आई गेली, पण हे सोडावं लागेल. तुम्ही कोण आहे म्हणे, मी सगळ्यात आहे. म्हणून गाडगेबाबांना मूर्तीपूजा म्हणे नव्हती. स्वतः दांडेकर मामांना म्हणायचे कीर्तनातून की मंदिर में फतरा आणि तीरथ में पाणी.
आदरणीय मामासाहेब दांडेकरांनी विचारलं, बाबा हजारो लोक लाखो लोक चंद्रभागेमध्ये स्नान करतात, पांडुरंगाला मानतात, आणि तू म्हणतात मंदिर में फतरान तीरथ में पाणी. अरे मामा, हे मी याच्यासाठी सांगतो की जे तुम्ही सुशिक्षित लोकांना सांगू शकतात, त्यांना थोडं ज्ञान आहे, भजन पूजन करतात, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण जे शाळेतच गेले नाही, ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी आहे. ते कर्ज काढून येतील इथं, कर्ज झालं त्या सावकाराच्या मुखात घालतील, आणि मग खरं सांगा तो अंतःकरणाचा देव त्यांना क्षमा करेल का? म्हणून बाबाचे गुरु निराकार, प्रत्यक्ष त्यांना जसं तुकाराम मारलं स्वप्नात मंत्र आणून दिलं ना. डॉक्टर बेल सरांनं खूप चांगलं चरित्र लिहिलं का नाही गाडगेबाबाचं, मी विद्यार्थी असताना वाचलं. थोडं वैराग्याची प्रेरणा तिथूनच मिळाली खरं वाच. आणि त्या कुटुंबाकरता करणं सोपं आहे, पण सर्वांकरता करणं किती अवघड आहे. जरी अवघड आहे म्हणून करायचं नाही का? इंग्रजी अवघड आहे म्हणून शिकायची नाही का? गणित अवघड आहे म्हणून करायचं नाही का? अवघडच केलं पाहिजे, त्यालाच करणं म्हणतात. सोपं तर कोणी करेल? वाकडे तिकडे पोळी लाटायची आणि त्याच्यात ताटली टाकायची आणि द्यायची, झाली गोल पोळी. पण गोल लाटता आली पाहिजे, ते तर महत्त्वाचं आहे. शहरातली सून खेड्यात येईल, त्यानं सांगितली सासूला खूप कौतुक, माझी सून शहरातली, माझी सून शहरातली, सुशिक्षित आहे, अमुक आहे, तमुक आहे. हसू नका, राग येऊ देऊ नका. नाही, आता अशी भाकरी करावी, असं थापावं, असं मळावं पीठ, अशी भाकरी टाकावी, तव्यावर टाकावी, दुसरीकडून भाजावी, नंतर असं शेकायला लावावी, म्हणजे ती फुगते. आता शिकलेली सून होती ती. सासूबाई ठीक आहे, वर किती उष्णता लागते, खाली किती उष्णता लागते, आणि असे शेकायचं कशासाठी? म्हणजे तिला पोपडा येतो, म्हणजे त्या पोपडा येण्यासाठी किती हीट लागते. आता ते सासूला काय माहिती हीट काय म्हणते? हीट म्हणजे उष्णता. ती सासू म्हणे, बाई हीट बीट काही लागत नाही, याला चांगल्या प्रकारचं पीठ मळावं लागतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग बाबांनी सांगितलं की आता सोडून द्यायचं. झोपडीचा दरवाजा लावला, जसं विठ्ठलपंतांनी 4 मुलांना सोडून दिलं, तशा प्रकारच्या पत्नीला आणि मुलाला सोडून बाबांनी झोपडीचा दरवाजा लावला. रात्री निघाले, दाराच्या बाहेर निघाल्यानंतर एक फुटकं मडकं पडलेलं होतं, ते डोक्यात घातलं. सगळे कपडे टाकून दिले. एक सादरा होता, फाटका तुटका तेवढा घातला. एक फाटके तुटका धोत्राची लुंगी केली आणि निघाले. जाता जाता रस्त्याने एक कवडी सापडली. कवडी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे महाराज. कवडी फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आनंद पिंपळकर म्हणतात की आपल्या खिशामध्ये, आपल्या पर्समध्ये 5 कवड्या तरी असाव्या, एक तरी कवडी असावी. ती लक्ष्मीचं स्वरूप आहे. आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा कवडी असावी. कवडीला फार महत्त्व आहे. हाताने राहिलं ते बोल असायचं, त्याला डोळे लावताना कवड्या लावून द्यायचे लहानपणी. आता बोल राहिलंच नाही. म्हाताऱ्या माणसाला कळेल बोल काय होते. आता बोल राहिलं नाही, काही राहिलं नाही. कवडीला फार महत्त्व आहे. ती लक्ष्मीचं प्रतीक आहे. समुद्र मंथनातून निघाले तर प्राणी काय तयार करतो, त्याच्या लाळेपासून तयार होते. म्हणून ती असं काही हिंसा नाही तिच्यामध्ये. लक्ष्मीचं प्रतीक मानले जातं. कवडी सापडली, एक तार सापडली, ते गळ्यात एका गाण्यात घातली. बस आपल्या गुरुनं सांगितलं ना, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. शिव खूप पाहिलं, शोधाशोध केला पत्नीने, कुठं सापडले नाही. खूप संपूर्ण महाराष्ट्र फिरून मूर्तिजापूरला आले शिवरात्रीच्या दिवशी. पाहिलं तर गंगेत जाताना अशी सरकंडीचा रस्ता आहे, म्हणजेच ती काय म्हणतात, ती जमीन, ती माती अशी शेवाळलेली माती. लोक पडायचे गंगेमध्ये स्नान. मूर्तिजापूरला हे नदी असे पडायला लागले तर रात्री बाबा उठले आणि एका जणाकडून पावडं आणि टिकाव घेतला आणि सकाळपर्यंत
तेवढ्या पायऱ्या तयार केल्या मातीच्या आणि त्याच्यावर वाळू टाकून ठेवली, सरकून कोणी पडू नये म्हणून. ईश्वरी सर्वभूता, व सगळ्यात ईश्वर वासुदेव सहमती, समहात्मा. कोणी पडू नये म्हणून. आता लोक कशाला आले विचार करा, स्नान करायला आहे. गंगे स्नान म्हण, नदी स्नान कर. पूजा कोणाची करणार? महाशिवरात्री दिवशी महादेवाची. बाबा तर पूजा मान्य नाही त्यांना, त्यांना तर स्नान मान्य नाही. मग अशी सेवा का केली? म्हणून हे महत्त्वाचा श्लोक आहे की त्यांनी सगळ्या गटी तो पाहिला. हे महाज्ञानाचं लक्षण आहे महाराज. जरी निशाने अंगठा होते तरी तुझ में राम मुझ में राम, तुझ में राम मुझ में राम, तुझ में राम मुझ में राम, सब में राम समाया है, सब में राम समाया है. कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है. तुझ में राम मुझ में राम, तुझ में राम मुझ में राम. मग महाराज सगळ्या भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जायचं. अगोदर सर्व गाव झाडायचं आणि रात्री कीर्तन करायचं. बाबाजीची जी कीर्तनाची प्रवचनाची पद्धत ती पुढं आम्ही म्हणायचं, बाबाजी पुढं म्हणायचे आणि मागं सर्व म्हणायचे धर्म करा, धर्म करा, त्याने देव येतील घरा. सगळ्याला म्हणायला लावायचे. गाडीवा पण सगळ्याला म्हणायला लावायचे. काही नाही, खडा आवाज असल्यामुळं माईक नाही, काही नाही, काही नाही. दिवसभर गाव झाडून काढायचे. स्वच्छतेची मोहीम आपण आता गाडगबाबा अभियान आता निघलं. त्यांनी त्यावेळेचं काय महाराज घरासमोरच रांगोळ्या काढायचे लहान लहान मुलं. आतापर्यंत गावाच्या बाहेर सगळेजण सकाळच्या कार्यक्रमाला. बरं विशेष म्हणजे नदी काढायला पहा तुम्ही. आम्ही पहिले परिक्रमाला प्रकाशाला गेलो, मग नदी स्नानाला जायचं म्हणजे जाऊ नका बाबा, दिवसा पाहून आलो आम्ही, तुम्ही जाऊ शकत नाही तिकडं. आता पहिली परिक्रमा 2003 तोपर्यंत लोक बाहेर जात होते. आता लोक काय करतात, बाहेर खातात आणि घरी जाऊन बसतात, घरी जातात, बाहेर खातात आणि घरात जेवण नंबर 2 करतात. पूर्वी तसं नव्हतं, घरात खायचं वावरात जायचं. आता उलटं झालं. ते सर्व साफ करायचे आणि मग संध्याकाळी दिवसभर गाव स्वच्छ आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून मानवानो मानवानो माणुसकीला जागा, माणुसकीला जागा, जरा माणसात मिळून वागा, जरा माणसात मिळून वागा. मानवानो पुढाऱ्यानं, गावकऱ्यानं, सावकारानं माणुसकीला जागा, जरा माणसात मिळून वागा, जरा माणसात मिळून वागा. सगळं महाराष्ट्र पायी. आमची आई पण म्हणायची, आपल्या गावाला कार्यक्रम झाला, कीर्तन झालं गाडी बाबाचं, ऐकलं असेल बिचारींना पोटामध्ये असताना. आपल्या गावाला पण कीर्तन झालं. त्यांचेच शिष्य म्हणून भोपळे महाराज गेंदाई म्हणून होते, पती पत्नी होती. ती पण त्यांच्या हातात भोपळा असायचं, मोठं भोपळा असायचं. बाबाच्या हातात काठी राहायची आणि एका हातात खराटा राहायचं. कोणी पाय पडलं खराटाच आणायचं. मला नाही वाटत कोणी पाय पडन म्हणून. आता आम्ही जर असं केलं तर मारायचं. तर संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यानंतर महाराज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 47 साली आणि पहिलं महाराष्ट्रीयन राज्य झालं 60 साली 50 स्वतंत्र महाराष्ट्र. आणि त्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. आणि बाबाने ज्या ठिकाणी मोठमोठे दवाखाने आहेत, ससून हॉस्पिटल मुंबईला, अमरावतीला, त्या ठिकाणी गोरगरिबांचं मोफत उपचार व्हायचा. त्यावेळेस उपचार बी फार अवघड असायचे महाराज. औषध मिळायचे नाही लोकांना, पैसा नसायचा आणि जे पेशंटची व्यवस्था व्हायची पण राहणाराची. म्हणून बाबांनी अशा ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. त्यामध्ये एक धर्मशाळा नाशिकला आहे. त्यावेळेस सरकारी हॉस्पिटल होतं तिथं. मुंबईला ससून हॉस्पिटलच्या समोर त्यांची
धर्मशाळा आहे, अमरावतीला धर्मशाळा आहे. अशा मोठमोठ्या ठिकाणी बाबांनी जे काही त्यांना मिळेल त्याच्यात त्यांनी धर्मशाळासाठी खर्च केला. धर्मशाळाची त्याची बांधकाम चालू असताना धर्मशाळेला कोणीतरी दिलं, बाबा हे 600 रुपये घ्या आणि धर्मशाळेला लाकडं जे लागतील त्या काही स्लॅब वगैरे नव्हते, लाकडं जे असतील ते लाकडं घेऊन या. बाबा इथून बसले नाशिक रोडवरून गाडीमध्ये बुलढाणा जाताना टीशीने अडवलं. बाबा संडासजवळ बसायचे, टीशीने अडवलं, जाय तिकीट ते म्हणे बाबा तिकीट नाही माझं, तिकीट नाही, दाखव तुझी पिशी काय. बाबाची पिशी पाहिजे तर रोकडे 600 रुपये. पण हे पैसे कोणाचे? म्हणे हे पैसे माझे नाही. कमाल झाले, तुझ्या खिशात पैसे असताना, तुझ्या पिशीत पैसे असताना आणि पैसे माझे नाही म्हणतो. म्हणे बाबा मी या देहाला गाडगे बाबा म्हणतात, मी चाललो बुलढाण्याला लाकूड आणायला, एका सद्ग्रस्ताने पैसे दिले, त्याचे ते पैसे, त्याच्याकरता लाकूड आणायला चाललो, माझ्याजवळ पैसे नाही. 2-3 जण धावले, अय साहेब किती दंड आहे त्यांचा, आम्ही भरतो. कोण आहे ते माहिती तुम्हाला? संत गाडगे महाराज आहे, त्यांच्या धर्मशाळेचं काम चालू आहे, तुम्ही त्यांना अडवता काय? काय रागीटा येईन गाडीची खाली फेकून. टीशीला सुद्धा दम देणारे लोक होते त्यावेळेस बहुतेक पहिलवानच लोक राहायचे त्यावेळेस. असं काही नाही, पाव नव्हता, पिझ्झा नव्हता, बटाटावडा नव्हता, नाहीच ऐकलं 3 गाडीची खाली फेकून. काय समजलं तू? काय कोण आहे ती समोरची व्यक्ती कोण आहे माहिती का? अरे म्हणे जा का त्याला नका त्रास देऊ, सोडलं ना आपल्याला बस झालं, त्याला त्रास देऊ नका. ही दया आहे, हे सर्व घटित देव आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए, जब तक घट में प्राण. सियारा जब तक घट में प्राण. गावात कोणतं सोडलं नाही असं माझ्या माहितीप्रमाणे. आमंत्रण असो नसो काही नाही, कुठंतरी लिहिलं असायचं आज गाडगे महाराजांचं कीर्तन. लोक मुंगीसारखे यायचे. आता त्यावेळेस करमणुकीचं साधन पण दुसरं नव्हतं आणि बाबांचं नाव झालं. मग बाळासाहेब थोरला कोणी सांगितलं की असं असं महात्मा आहे, अंधश्रद्धेबद्दल प्रचार करतो, समाजाच्या रूढी परंपरेबद्दल प्रचार करतो, आपल्याला काही मदत देता येईल का? प्रत्यक्ष आचार्य अत्रेंना सांगितलं बाळासाहेबांना, म्हणून त्यांना एक स्टेशन वॅगन दिली. त्याच्यामध्ये वर उभं राहायचे बाबा त्याच्या कॅबिनवर, तिथंची एक भोंगा, तिथून प्रचार करायची धर्माचा. ती पहिली गाडी सरकारनं दिलेली त्यांना, ती म्हणे ती माझी गाडी नाही. आणि मग खूप प्रचार झाला. आचार्य अत्रे फार माहिती तुम्हाला, मेरुमणी साहित्याचे, ते सुद्धा बाबांनी त्यांनी बाबावर कधी टीका केली नाही. काय हा माणूस निरक्षर माणूस पण किती प्रचार करतो. आपल्याला साहित्यातून एवढा प्रचार करता येत नाही, तो निरक्षर माणूस करतो. म्हणून बाबा एक दिवस या ना माझ्या घरी. येतो. बाबा गेले घरी तर ते आणि मी बंगल्यात नाही, मला झोप येणार भाऊ, बागेत झोपतो, वाट्यावर झोपतो तुझ्या. झोपले ते थोडं, आता हे झोपले. परत त्यांनी कडी वाजवली. ए प्रल्हाद, काय बाबा सुईदार दे रे. एवढं रात्री सुईदार? ए सदरा फाटलं त्याला ठिगळ लावायचं. सांगितलं बाबा मी तुम्हाला चांगला नवा सदर देतो, देऊ नको कोणाला, घरी गोरगरीबाला दे, मनाला देऊ नको. याला ठिगळ लावलं तर आणखीन थंडी वाढणार नाही. असे जाड ठिगळाचं सादरा. सकाळी उठून पाहत होतं बाबाचं ते शिवणं झालं, सगळं बाग साफ करून पाणी भरून. आता हे उठतं कधी, हे साहित्य कधी उठणार? तोपर्यंत झाडून झुडून प्रल्हाद येतो. आता
चहा तर नव्हतीच त्यावेळेस म्हणा, पण बाबा काही खायचं, आता भूक लागल्यावर खाईन. कोणी काही द्यायचं या सांगितलं जण धाकायचं, आई भाकर दे मला भूक लागली. खेड्यात गंज जाडं दिसतं काम कर ना असं म्हणणारे पण आहे. फटाकडे असतात सगळीकडं. काय काम आहे आई सांग ना, मी करतो ना काम. हे सरपण फोडून दे, एवढं सरपण फोडून दिलं, कोराट ठेवून द्यायची. गोपाला देविकानं तिच्याकडे भिक्षा नाही घेतली, तिच्याकडे भिक्षा नाही घ्यायची, दुसरीकडे जायची. एखादी चांगली बाई घेऊन आली, बाबा आता गरम गरम वरण आहे, चांगली भाजी आहे, पोळी आहे. आई नाही, शिळी भाकर दे आणि वरणाचं पाणी दे आणि लेकराला खाऊ आलं चांगलं वरण. साधी ताजी पोळी काय भाकर असेल ती लेकराला खाऊ घाल. याला म्हणतात वासुदेव समती. कोणाला त्याने कधी चांगलं नाही खाल्लं बाबांनी. जीवनभर शिळं विटलेलं असलं तरी चालन. बाबाची प्रकृती एवढी चांगली होती तुम्हाला सांगतो, नाही घ्यायचं कोणाचं चांगलं. याला म्हणतात वासुदेव समती. लेकराला खाऊ घाल. माझं काय, मला देवाने चांगलं शरीर दिलं. चांगलं शरीर कोणाचं आहे? यस्य देवमयी तनू, म्हणून महाशिवरात्रीचा जन्म आहे. उद्या शिवरात्रीची कथा ऐकायची असेल ती या. सकाळी उठून पाहतं त्यांना आपली चप्पल घातली, बाबा थांबा तुम्हाला नवी चप्पल आणून देतो. एक चप्पल दुसरी, ती एक चप्पल दुसरी, एकसारखी चप्पल नाही. बाबा म्हणे काय, एक दुसरी ती एक तिसरी, अशी वेगवेगळी चप्पल का? अरे प्रल्हाद, ही कोणी चोरून नेणार नाही. एवढा मोठा हा विनोदाचा महामेरू म्हटलंय प्रल्हाद. अत्र्यांना सांगितलं की प्रल्हाद, अरे ही कोणी चोरून नेणार नाही. चोरील का कोणी? वेगळी चप्पल कोणी चोरील का? तो हैराण झाले. आणि म्हणून द्या हो असं सर्व कार्य करता करता वृद्धावस्था प्राप्त झाली. ठिकठिकाणी धर्मशाळा झाल्या, पण बाबांना असं वाटलं की आपण गोशाळा, तर गोहत्या खूप व्हायची, सांगून उपयोग होणार नाही. गोहत्या बंद करा म्हणून उपयोग झाला नाही, होत नाही. 500 वर्षाचा इतिहास आहे, अजून पण आहे. शेवटी बाबांनी सांगितलं की अशा खाटेगाई शेतकऱ्या हो असे विकू नका रे. शेतकऱ्या हो, बैल म्हातार झाला तर विकू नका, त्याला पासाभर चारा घाला, पण मरेपर्यंत राहू द्या. तो तुमच्याला लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून दिली त्यानं, तो भगवान शंकराचं वाहन आहे, त्याला असं विकू नका रे. त्यानं किती तुम्हाला कष्ट करून मोठं केलं. प्रवचनात कीर्तनातून सांगायचे बाबा. आणि तुम्हाला गाय तर विकूच नका म्हणायचे. त्यावेळेस असं होतं महाराज, खाटेगाई झाल्या का माणसं त्याच्याकडे चारा पाहायची नाही, काही पाहिजे सोडून द्यायची वावरात. ती बिचारी चारायची, असला चारा तर खायची नाही, तो उपाशी राहायची. अशा गायी करता संत गाडगे महाराजांनी आणि गोशाळा काढली मूर्तिजापूरजवळ. आणि आजारी पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्या गोसेवेसाठी काहीतरी केलं पाहिजे. बाबाजीची शेवटची इच्छा होती गोशाळेची. महाराज आपले चंदू पाटलांची गोशाळेसाठी जमीन पाहिजे, तर त्यांनी आपल्याला 1 एकर जमीन दिली. आता महामृत्युंजय मंदिर तिथे आहे. ते बाबा जागा देतो, पण मंदिर मंदिर मी बांधीलच असं काही नाही. हे मी हयाद्यानं ऐकलेलं होतं. म्हणून पहिलं मंदिर, आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते मंदिर बांधणं. आश्रमाचं काही एक खर्च नसताना आपल्या सर्वांकडून सगळ्याच्या वराणीतून ते मंदिर बांधलं. ती बाबांची इच्छा होती, त्यांच्या वडिलांची पण इच्छा होती. आता किती गर्दी. आणि म्हणून द्या हो, बाबाजींची शेवटची इच्छा गोशाळेची होती, तशी गाडगे बाबांची होती. आणि आजारी पडल्यानंतर आचार्य आत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी सर्व मंडळी, मुख्यमंत्री खेर, बाबा थोडा उपचार करा, तुम्ही चांगले झाले तर मग खुशाल गोशाळेकडे जा, पण तुम्हाला उपचाराची गरज आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये शरीक व्हा. 2-3 दिवस राहिले बा. म्हणजे मला आता बरं वाटतं. अरे म्हणे मी फकीर आहे, मी रोडवर राहणारा माणूस आहे, रोडवरच मरण आलं तर चांगलं आहे, या द्यायचं काय होणार आहे, पण सेवा तर झाली पाहिजे ना, गोसेवा. सगळ्याला हात जोडले बाबांना, सांगितलं की मी येतो. आता डॉक्टर बाबासाहेब आले भेटायला. त्यांनी आता बाबा काही घेणार नाही, थंडीचे दिवस आहे, बाबा फक्त ते धोडक्याचं शर्ट वापरतात, म्हणून बाळासाहेब
बाबासाहेबांनी एक घोंगडी दिली आणि सांगितलं की बाबा निदान हिवाळ्याच्या अंगावर घ्या, शरीराला जपा, शरीराला तुमची गरज आहे समाजाला. म्हणे बाबासाहेब माझ्यापेक्षा तुमची गरज समाजाला जास्त आहे, तुम्ही दलितांचे नेते आहात, दलितावर काय अत्याचार होत आहेत ते मी डोळ्यानं पाहतो आहे, तुमचा एक एक क्षण माझ्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. काय वाक्य आहे महाराज, बेलसरेनं असे वाक्य वापरले बाबाचे. बरं हे विदर्भाच्या भाषेत आहे, म्हणजेच ती का अमरावतीकडची भाषा, अशी गोड भाषा आहे महाराज. मले काय, मला तर मी तर फकीर माणूस आहे, मले काय करायची घोंगडी, मले काय करायचं चांगलं अन्न, तुमचा एक एक क्षण मला फार महत्त्वाचं आहे बाबासाहेब. देशाकरता राज्याकरता तुम्ही माझ्याकरता वेळ खर्च करू नका, तेवढा वेळ खर्च का राष्ट्राकरता देशाकरता खर्च करा. त्यावेळी ते कायदा मंत्री होते. काय निरक्षर हो, पण काय प्रभुत्व, याला म्हणतात कृपा, याला म्हणतात काहीतरी अवतारी अंश. म्हणून महाशिवरात्रीचा जन्म आहे. शिव हर शंकर गौरीशा वंदे गंगाधरणी, शिव हर शंकर गौरीशा वंदे प्रसादीकडे घेऊन या, गंगाधरणीशा. प्रसादीकडे घेऊन या. आणि म्हणून द्या हो, मला आता बरं वाटतं म्हणून बाबांनी खाली घोंगडी टाकली, तिच्यावर झोपले. गाडी चालली मुंबईपासून तर आता मूर्तिजापूरपर्यंत. आलं का रे गाव, आलं का रे मूर्तिजापूर, कितीक लांब आहे अजून. असं करता करता आवाज खोल गेला. एक मूर्तिजापूरच्या अलीकडे एक नदी आहे, मी त्या नदीचं नाव विसरलो. कुठं आलो आपण आता, म्हणजे बाबा आता मूर्तिजापूरपाशी आलो, आता नदीच्या पुलावर आहे आपण, चढा गाडी थांबवा. बाबा खाली उतरले. खाली उतरल्यानंतर नदीच्या कडाला गेले. त्यांना खूप मोठा जुलाब झाला. हातपाय धुवून पाणी पिऊन आणि थोडं विश्रांती घेऊ आपण, मग जाऊ रस्त्याच्या कडाला. काय बोलले शेवटचं वाक्य काय, अरे मी साधा फकीर आहे, रोडवर मरण आलं तर चांगलं आहे, रस्त्यावर मरण, रस्त्यावरचा वठ्ठी म्हणायची. मी रस्त्यावरचा वठ्ठी म्हणजे धोबी, वठ्ठी म्हणजे विदर्भाच्या भाषेत धोब्याला वठ्ठी म्हणतात. मी वठ्ठी आहे, रस्त्याच्या कडाला मरण सामान्य आहे. आता हे सामान्याचं लक्षण सांगितलं का माऊलीने किंवा देवाने. समस्त ही वासुदेव ऐशिमती दयाची स्थिर, सामान्य घेतलं. म्हणून बाबा लोहे हा समन महिमा संतांचा, लोहे हा समन महिमा संतांचा. म्हणून द्या हो, शिवरात्रीच्या दिवशी असा यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. बाबाजी सांगायचे की घटाघटात तो बसलेला आहे, तुम्ही शिव पाहतो, याला म्हणतात वासुदेव समती. महाशिवरात्रीच्या पर्व काळाचं अन्नदान आहे. बुधवारच्या दिवशी निलेश थेटे नाशिक आणि आशुतोष पानगावाने यांची संध्याकाळची पंगत आहे. आणि दिवसभर जे काही फराळ वाटप होणार आहे ते आदरणीय भूषण चोपडेचे योगदान आहे. आणि पुढचा प्रदोष जो आहे 27/3 गुरुवार 25 अन्नदान सेवा आहे. ज्ञानेश्वर नारायण काळेकर, उमेश ज्ञानेश्वर काळेकर, श्री देवचंद विठ्ठल काकड, श्री सुनील लालमन शेंगडे, श्री वाळीबा कदम सर लासलगाव, श्री राहुल शांताराम शेळी, एवढ्यांची पंगत आहे पुढची. मला म्हणायचे हे द्या हो की अजून किती दूर राहिलं. म्हणजे बाबा आपण शिवारातच आलो, गोशाळेच्या शिवारात आलो आणि सांगितलं की बसा रे. उठून बसले. आवाज खोल गेलेला होता. म्हणा
गोपाला 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 देवकी नंदन गोपाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. सगळे भजनामध्ये दंग झाले आणि बाबांनी हेलोकीची यात्रा संपवली. काय वाक्य असतं की मी रस्त्याच्या कडेला रस्त्यावरचा वठ्ठी आहे, माझा धंदा धोब्याचा आहे, मी धुतो कपडे पण लोकांचं अंतःकरण पण धुतो. खऱ्या अर्थानं तेच धोबी आहे. धोबी तिन्ही अवतारात तुम्हाला पाहायला मिळतात. रामा अवतारात होते, कृष्ण अवतारात होते. आणि म्हणून देव संत गाडगे महाराजांचे तास उदात्त हे त्यांची उद्या जयंती आहे. चांगल्या पर्व काळावर जन्माला आलेले महापुरुष असतात आणि त्यास महान कार्य करतात म्हणून त्यांना महामानव म्हणतात. आणि म्हणून द्या हो एवढे मोठे त्यावेळचे पदव्युत्तर बाबासाहेब म्हणा, बाळासाहेब म्हणा किंवा आचार्य आत्रे म्हणा, हे बाबांना मानायचे. बाबा तर निशाणी अंगठा होते. बाबाच्या चरित्रामध्ये त्यांनी ज्या ज्या जमिनी घेतल्या त्यावर बाबांचं सही अंगठा आहे. आणि या सर्व 1954चा कायदा आहे ट्रस्टचा, ही सर्व जमीन मी विश्वस्ताच्या नावावर करतो असं म्हणून निशाणी अंगठा खाली संत गाडगे महाराज. अरे संत कशाली त्या गाडगंच महाराज झालं, मी थोडी महाराज आहे. इतकं निराभिमान वृत्ती हो, इतकी पदवीपासून दूर, तेच महापुरुष आहे. निशाणी अंगठा असणारे बाबांचं. आणि विदर्भात अमरावतीला त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे, संत गाडगे महाराज विद्यापीठ. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ यवतमाळ वगैरे भागात. किती किती मोठं काय रे. याला महत्त्व आहे महाराज, कार्याला महत्त्व आहे, शिक्षणाला नाही. किंवा कार्य आणि त्यांची ती कर्तृत्व करण्याची कर्तृत्ववानाचंच काम आहे ते. आणि म्हणून द्या हो संत गाडगेबाबाचं चरित्र जरूर वाचा. बेलसरेंचं आहे, खूप उदात्त चरित्र आहे. चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता एवढं सांगायला वेळ नाही. जाता जाता एक सांगतो, लग्न सरायचे दिवशी म्हणून थोडं आहे. बाबाच्या मुलाचं लग्न ठरलं तर मुंबईच्या लोकांना सगळ्यात बाबाचा प्रचार झाला होता. म्हणजे मग असं लग्न करू तसं लग्न करू बाबांचं. बाबा तुम्ही लग्नाला या. मुंबईला कामावर होतील कुठंतरी आहे, त्याच्यात मी विसरला होता. म्हणे मी लग्नाला येईन पण एक अटीवर. म्हणे काय अट आहे तुमची बाबा? म्हणे लग्नाला आलेल्याला कोणालाही जेवण देणार नाही, कोणालाही जेवण मिळणार नाही. असं करणार का तुम्ही? ज्याला जेवण द्यायचं ते आंधळे पांगळे आणि महारोग्याला जेवण देत असं तर मी लग्नाला येतो. काय म्हणले? कोणही आहेर घेऊन या. आहेर द्यायचा असेल तर धर्मशाळेला द्या. मी लग्नाला अशी पद्धत अशी तरी येईल. आहेर स्वीकारलं जाणार नाही. मी स्वतः तर घेणारच नाही, पण ज्यांना द्यायचं ना जास्तीत जास्त आहेर करा धर्मशाळेकरता, जास्तीत जास्त आहेर करा गोशाळेकरता, जास्तीत जास्त योगदान करा कुंभमेळ्याकरता. मी पण त्यांचा वासा घेतला गाडगेबाबाचा. जास्तीत जास्त योगदान करा कुंभमेळ्याच्या अन्नदानासाठी. आपल्याला काही नाव प्रतिष्ठेसाठी नाही, पण जनार्दन स्वामींचं अन्नक्षेत्र प्रसिद्ध आहे डिपार्टमेंटमध्ये. सगळ्या साधूमध्ये तर आहेच. सगळ्यांसाठी मुक्त अन्नदान, ते बी साधं जेवण. एक जण काल सांगितलं मी 4-5 दिवस आयोजन करतो. एकच जण सद्ग्रस्त काल भेटला, आम्ही असं कुंभमेळ्याचं चर्चा काढली. म्हणलं साहेब असं आहे, सगळ्याचं योगदान सगळ्याच्या दिवशी सगळ्याची पंगत. म्हणजे असं कसं? म्हणलं 1 खट्टी मीठ आणायचं, 1 खट्टी हळद आणायची, 1 खट्टी डाळ, सगळं किराणा सामान एकत्र आणायचा. ठराविक दिवशी तर कोणी पंगत देईल? आज पर्व काळ आहे, आज पर्वणी आमची पंगत, मालपोय. म्हणलं तसं मी 5वा कुंभमेळा आहे माधवगिरी बाबाचा. मला जनार्दन स्वामीने सांगितलं की सर्वांकडून आलं पाहिजे आणि सर्वांच्या दिवशी सर्वांची पंगत पाहिजे. इथं अवघडच आहे म्हणजे. 4 दिवस तुम्ही करता, मग इतर दिवस कोण उपाशी मारायचे? नाही, सगळ्याच एकत्रित सामान आणत, सगळ्याच दिवशी सगळ्याचीच पंगत.
हे ठरलं आम्ही. हे 5वा कुंभमेळा पहिल्यापासून हेच करत आलो. गोरगरिबांनी काय त्यांना एखाद्यानं जाऊन मिठाची गोणी दिली, त्याचं नाव नको पंक्तीत. दररोज त्याची पंगत आहे, मीठ त्याचंच आहे. एखाद्यानं हळद दिली, दररोज हळद आहे, त्याचीच पंगत आहे दररोज. असा उदात्त येतो पाहिजे. म्हणून मी काल परवा सांगितलं की आपली संकुचित बुद्धी नाही माधवगिरी बाबाची. सांगतो म्हणून मध्ये हो की म्हणून सांगतो की बाबांनी सांगितलं की आहेर द्यायचा असेल तर गोशाळेसाठी द्या, आहेर द्यायचा असेल तर धर्मशाळेसाठी द्या. आणि कोणीही जेवायचं नाही लग्नामध्ये. लग्न लागलं नीट निघायचं, नांदळे बांगड्याला जेव घालायचं आणि महारोग्याला. मला सांगा, बाबाच्या हातात डोक्यात की काठी होती, खराटा होता हातात, कोणी जेवायला बसला असेल? भोपे सिस्टीम असतील? अजिबात नाही. बाबाचं काय तर फार अवघड होतं. दर्शन घ्यायला कशाला दर्शन घेतो? तुझ्यात नाही का तो बाबा काय देव आहे का? बाबासाहेबांचं पण तो लोक दर्शन घ्या. अरे माझं काय दर्शन घेत आहे देवा? हो, तुमच्यामध्ये पण तोच आहे. तुम्ही शिका, माझ्यासारखं व्हा, मग तुम्हाला लोक मानतील. तुम्ही काय मानतात मला? मी शिकलो म्हणून मानतात. काय विचार आहे महाराज? आणि हे विचाराची गरज आहे आज. आणि ते विचार आपल्याला भगवद्गीता सांगते, ते विचार आपल्याला संत चरित्र सांगतं. म्हणून आजचा जो कार्यक्रमाचा महत्त्वाचा गाभ आहे, वासुदेव समती सम आत्मा. असा प्रीतिरसाचा ठाव, असं सर्वांच्या सेवेचा रस, सर्वामध्ये भगवान पाहणाऱ्याला महापुरुषांना संत म्हणतात. म्हणून हो, जे का रंजले गांजले ताशी म्हणे जो आपुले, तूची साधू ओळखावा देवतेची जाणावा. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित करून असं हे घेऊन जा प्रवचनातून की थोडाफार सेवाभाव कुंभमेळ्याच्या निमित्तानं म्हणा, अनुष्ठानाच्या निमित्तानं म्हणा, आपल्याला काही असं विश्वव्यापक कार्य करायचं नाही. विश्वातलं एक अंश कार्य करायचं आहे, ते तुमच्या माध्यमातून करायचं आहे. माधवगिरी बाबा करतात असं नाही. निमित्त मात्र आम्ही आहोत. निमित्त मात्र सद्गुरू जनार्दन स्वामीच्या तपस्येचं फळ आहे. हा जे काही कोणाला मिळत असेल, काय असेल पदप्रतिष्ठा, जी सद्गुरू जनार्दन स्वामीच्या तपश्चर्येचं आणि त्यांची केलेली सेवेचं फळ आहे. निश्चित लक्षात घ्या. काय केले असेल तुम्ही अल्पशी सेवा, आणि तुम्हाला जर ती इच्छा असेल तर ते कल्पतरू, आपण म्हणतो ना कल्पतरू 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 बाबा आमचे कल्पतरू, कल्पतरू कल्पतरू बाबा आमचे कल्पतरू. त्यांची सेवा केल्यानंतर ज्या तुम्ही ते इच्छा केली असेल ते देतात, ते कल्पतरू आहे. आणि म्हणून द्या हो, अशाच प्रकारचा सेवाभाव आपल्याला सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या अंतःकरणात द्यावा, सद्बुद्धी द्यावी, म्हणून आपण त्यांची प्रार्थना करू. आणि या ठिकाणी थांबू. प्रसादावर महामंत्र झाले की एक बाजूने पुरुष मंडळीने, एक बाजूने महिला मंडळीने आणि तरुण मंडळीने वाढण्यासाठी मदत करायची आहे. आणि वाढणाऱ्याला पण जेवण झालेल्याची मदत करायची आहे. जाणतो मी प्रदोष असतो, भूक लागते, ठीक आहे, पहिल्या पंक्तीला बसा, पण नंतर वाढण्यासाठी थोडंफार सेवा केली पाहिजे. देवा तुम्ही पेपरला पहा, 50,000 लोकांना मायबहिणींनी वाढलं, तरुणांनी वाढलं. सकाळी पासून तर संध्याकाळी, सकाळी 10 तर संध्याकाळी 10 पंक्ती. तरी परंतु लोक काही कोणाला सांगितलं नाही, कोणी सगळ्या मनापासून सेवा हो. म्हणलं बाबा शेवटी तुमच्या सांगितलं की तुमच्याच जनार्दन स्वामी उतरले हो, आम्ही तुमच्याच जनार्दन स्वामी पाहतो. एवढा सेवाभाव. एखाद्याला सांगितलं नाही इथं एवढं रक्षण कर, तेवढंच काम करेल, तर दुसरीकडे जाणार नाही, तेच काम करेल. वाढणारचं काम. कोणाला सांगायचं नाही, काही नाही, काय नाही, कोणाला बोलायचं नाही, काही नाही. काम म्हणजे काम. बरं, एवढी पंगत वाढल्यानंतर परवानगी दिल्यानंतर बसतात हो. मला ते हे वैशिष्ट्य वाटतं. पुरणाची पोळी 3 ट्रॅक्टरच्या ट्राले भरले होते. 4थी ट्रॅक्टरची ट्राली आली तर तशीच राहिली. 3 संपल्या, 4थी ट्राली तशीच राहिली. ना त्याचं काय करायचं, वाळवून बायाने ती वाळवली. 4-5 दिवस मी तिथं होतो. ती सर्व त्या मोगरीने कुटली, त्याचं बारीक भोग केला आणि बाबा पोते भरून ठेवल्या, गाईला भिजून घालायचं. एक कण तरी अन्नाचा वाया गेला का महाराज? हा जो सेवाभाव आहे, मी सांगितलं त्यांना की तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने जनार्दन स्वामी उतरले बाबा. मी तुम्हाला त्रिवाल वंदन करतो की असंच जनार्दन स्वामीला अभिप्रेत होतं आणि ते दृश्य तुम्ही मला दाखवून राहिले, म्हणून तुमचं मी आभारी आहे. नारायण 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 ओम सत्य नारायण.